वेलकम बॅक टू आवर चॅनल वाईफ विथ अस. मी रीना बल्लर. आज आम्ही मिया कबाबला विजिट केलेली आहे. खूप दिवस फर्स्ट झाले टाइम येतोय. आणि सगळ्यांचं आम्ही रील जास्त बघून बघून येत होतो आमच्या फील्डला. तिथून आम्हाला सजेशन आलं की आम्ही इथे एकदा व्हिजिट करू. सो इथून बँड्रापासून इथून डिस्टन्स किती 15-20 मिनिटं असतील ना ऑटोने 15 आणि 20 मिनिटं. 90 रुपीज चार्ज करते ऑटो. नेगोशिएशन करून आम्ही आम्ही 60 रुपीजमध्ये चालू 40ला तो बोलत होता पर पर्सन, पण आम्ही 30ला. आणि बँड्रा स्टेशनला उतरून तुम्हाला लगेच आणि मिळून जाईल. ॲक्च्युली ना तुम्हाला इथं मिया कबाब सांगायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट हिल रोड वगैरे सांगितलं ना 20 रुपये सीट भेटते. 20ला उतरून तिथून तुम्ही 5-10 मिनिट वॉकिंग करून येऊ मी शकता. तुमचे पैसे वाचवते. थँक्यू बोला. सेविंग करते ना तुमची. आम्हाला आधी डोक्यात नाही आलेलं ना, आम्हाला माहीतच नव्हतं. पहिल्यांदा व्हिजिट करतोय सो आम्हाला माहिती आहे. आम्ही मॅपवर चेक केलेलं, ते लॉंग दाखवतो, असं डिस्टन्स दाखवतो. आपण काय काय ऑर्डर केले सांगा. आम्ही आधी फर्स्ट सांगणार आहे. ऑर्डर केलं, पण पहिले यायला तरी पाहिजे. मग त्यांना इंट्रो देऊ शकतो ना काय प्राईज काय आणि आहे. हे सांग ना, मग आपण आल्यावर असं असं सांगू, कारण प्राइजेस आपल्या त्यांना पण कळायला पाहिजे. ठीक आहे. आम्ही डायनामाईट तंगडी कबाब मागवला आहे 245 रुपयाला आहे. प्लस आम्ही नान बटर नान मागलं की नान मागवलं आहे. बटर नान मागवलं आहे, ते 60 रुपीजला आहे. चिकन पुलाव पण आहे ना. पुलाव कुठे आहे? अंगारा चिकन टिक्का 360 रुपये आहे. आणि पुलाव पण मागितला. आपण पुलाव कोणता मागवलाय? चिकन तवा पुलाव, कारण मटन मी खात नाही आणि पनीर आम्हाला नाही खायचं खात नाही. ना. मटन मी खाते पण मी नाही का. सो इथं बजेट फ्रेंडली भेटेल. एवढे पण कॉस्टली नाही आहे हे बघायला गेलं तर. आम्ही पर पर्सन बिल बघायला गेलो तर 500 अप्रॉक्स पर पर्सन आहे. आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करतो म्हणून आम्ही ट्राय करायला आलो. जर आम्हाला खूप आवडलं तर आम्ही तसा रिव्ह्यू देऊ. आणि नेक्स्ट टाइमला परत आम्ही व्हिजिट पण करू. आम्ही ब्लॉगच्या चक्करमध्ये आम्ही सगळीकडे आता फिरायला लागलो. खूप सारी एक्सप्लोर आणि करायला लागलो. प्लस आमचा नॉनव्हेजचा लास्ट दिवस आहे. ह्याच्यानंतर आमच्या मार्गशीर्ष चालू होणार आहे. म्हणजे नॉनव्हेज म्हणजे मी खाऊ शकते, मी खायचं मी बघ. नॉनव्हेजमध्ये फिश खाते. मी काहीच खात नाही आणि नॉनव्हेज. पूर्ण मार्गशीर्ष संपेपर्यंत. लास्ट मार्गशीर्ष कधी आपलं समजा 20 दिवसाचा तयार आहे मला. डिसेंबर 20 वगैरे आहे. 20 नाही 30 डेज आहे. डिसेंबर 20. अरे 20ला संपणार ना, डिसेंबर 20ला. पण आता किती तारीख आहे आज? आज 19 आहे. आणि इथे जास्त क्राऊड पण नाही आहे. तुम्हाला अनकम्फर्टेबल वगैरे काही वाटणार नाही. आम्ही व्हिडिओ बनवतो त्याच्यानं तुम्हाला समजतं आम्ही किती कम्फर्टेबल आहे. आमचा कॉन्फिडन्स वाढला आहे. आम्ही व्हिडिओ बनवायला लागलो त्यापासून जास्तच वाढला आहे. आणि सिटिंग अरेंजमेंट खूप छान आहे. म्हणजे 4 लोकांची सिटिंग अरेंजमेंट प्रॉपर सेट करून दिली. जास्त गर्दी नाही, जास्त वगैरे काही नाही. आणि इथं वेटिंग पण आहे. जर तुम्हाला पूर्ण सीट पॅक असणार ना तर वेटिंगला तुम्हाला उभं राहायला लागेल. बाई तर बाहेर बसण्यासाठी म्हणजे आहे. म्हणजे तुम्ही कम्फर्टेबल बाहेर उभं राहू शकता. म्हणजे असं. आणि आम्ही सगळे एकत्र आणायला सांगितलं, कारण तुम्हाला दिसतं यामध्ये. आता आम्ही हे बंद करतो. आणि 15-20 मिनिटं ऑर्डरला लागणार आहेत आमच्या. कारण तो डायनामिक चिकन तंगडी आहे, हे अंगारा चिकन, हे बटर नान आणि हे चिकन पुलाव. सो आता आम्ही हे सेट करतो पहिला आणि मग आम्ही खायला घेतो. मग तुम्हाला रिव्ह्यू देतो. आणि लुक व्हेरी डिलिशियस. आम्ही आता आले डायनामिक चिकन. खूप नवीन दिसतंय. खूप टेस्टी आहे आणि डिलिशियस पण फील करते. आता टेस्टला बघू कसं आहे. काय काय आता बाईट घे. खूप क्रीमी आहे. आणि टेस्ट युनिक आहे. याच्याआधी आम्ही कधीच हे ट्राय केलं नाही. आणि हे आहे काय बोलतात, मलाई. तिला लेमन स्क्वीज करून दिला आहे. यम्मी आहे. त्याच्यात युनिक मसाले ॲड केलेले आहे. म्हणजे आपण नॉर्मली तंगडी खातो ना, मलाई तंगडी, तसं नाही आहे. त्याचं स्पेशल आहे याच्यामध्ये. तुम्ही ट्राय करू शकता. आमच्या टाकले उडत असतील तर ते आम्ही एवढं जास्त स्पायसी नाही, मीडियम आहे. म्हणजे आपण खाऊ शकतो. आणि जास्त स्पायसी पण चांगलं नाही आहे. मॅडमने सांगितलं काय का स्पायसी थोडं खाऊ नका. स्पायसी का पण कमी का?
सलाड पण दिलाय. सॉरी ग्रीन चटणी दिल खुश झालं आमचं एका एक नंबर. छान यम. पाणी वगैरे मी अरेंज करत होते तोपर्यंत, पण एक नंबर लागते. तुम्ही ट्राय करू शकता. आम्ही रेकमेंड खूप रेअर करतो, पण तुम्ही ट्राय करू शकता. आणि मलाई पण खूप जास्त आहे. वेटिंग आहे इकडे. आम्ही आलो तेव्हा नव्हतं. फायदा नाही म्हणून 6च्या नंतरच गेलो. आणि 4 वाजेपर्यंत क्लोज होतो रात्रीच्या. पण यम्मी आहे. आता किओस्कचा आवाज काय येतोय, कारण आता झाले लोक यायची टाइम. लोक इकडे हमस पण खातात. हमस आम्हाला बघून आवडत. काय खातं ते? हमस गती क्रीम असते. मी हाच विचार करते, बाकीचं आम्ही सगळं ऑर्डर केलं ते सगळं कसं काय आपलं झालं. पण हे एक नंबर होतं. याच्यामध्ये पण पूर्ण पोट भरू शकतो. यम्मी आहे. बटरचा खूप यूज आहे. आम्ही वजन कमी करणार. वजन ॲक्च्युअली बटर जास्त त्याच्यामुळे वजन आमचं अजून जास्त होणार. लॉस करणार तर गेन करणार आहे वाटतं. बटर क्रीम 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 मेनू. आपण अंगारा मागवलेला ना. आम्ही अंगारा मागवला आहे की अंगारा मागवला. डायनामाइट इथे राखू. ह्याच्यातच चोपटी ठेवून देते. खाते. माझी स्पीड तर तुम्हाला नेहमीसारखी माहितीच आहे. खूप फास्ट आहे. एवढं बटरी लोक खायला आले आणि मॉर्निंग वॉकची गोष्ट. आता खाऊन जायचं, सकाळी मॉर्निंग वॉकला जायचं आणि आम्ही घरी जाऊन झोपायचं, उद्या ऑफिसला यायचं. आता आम्ही दुसरं खायला घेतो. आता आम्ही आलोय अंगारा चिकन आणि नान कशी छान आहे. बट आम्ही टेस्ट एकदा करा. नान नेहमीच ट्राय करतो सगळीकडचे, पण इथं काय युनिक आहे ना ते आम्ही तुम्हाला सांगतो. अंगारा चिकन ऑर्डर. इथे चिकनसाठी खूप व्हरायटी आहे. तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही खा. आम्हाला जे वाटलं ना ते आम्ही सजेस्ट करून आम्ही खूप टाईम घेतला ह्याच्यासाठी. आम्हाला नक्की काय ऑर्डर करायचं आहे काय नाही आणि आमच्या बजेटमध्ये काय बघतं त्याच्यानुसार. आमच्या बजेटनुसार सगळ्यांचंच बजेट असेल असं नाही आहे. आमचा 1000 रुपये. कोणाचं जास्त पण असू शकतो, कोणाचं कमी पण असतो. आम्ही नेहमी पुदिनाची चटणी घेतच नाही. आम्हाला टेस्टला चांगलीच नाही लागत. घे ना. आम्ही घेत नाही बोलली आणि मला आता शिकवते तू घे ना. रेडी आहे मी नाही. वेगळं काय नाहीये पण अंगारामध्ये हे केलंय तर तंदुरी अंगारा मागवलाय ना आपण. अंगारा चिकन टिक्का. हे पण तंदूरमध्ये हे केलेलं आहे. तंदूरमध्ये हे करून रोस्ट करून दिलेलं. आणि ह्याच्यात युनिक असं काहीच नाही. जिथे सेम टेस्ट आहे ना तशी सेम टेस्ट आहे. म्हणजे छान आहे असं. फर्स्ट काय नाही नाही बोलू शकत. ते फर्स्ट टाइम आम्ही ट्राय केलं ना, युनिक आहे ते. आम्ही कधी लाईफमध्ये ट्राय केलं नव्हतं. त्याच्यामध्ये आम्ही वेगळं काही तुम्हाला सांगू नाही शकत. एव्हरेजमध्ये बेस्ट असं असं बोलू नाही शकत. मस्त आहे, एकदम बॅड पण नाही. तुम्ही ट्राय करू शकता. पण आम्ही नाही परत त्या आपण जसं नॉर्मल
टिक्का असतो ना, चिकन टिक्का टाकायचं. ॲक्च्युली त्यांचा माणूस आहे ना, तो आमच्या इकडे लोकांची ऑर्डर देतो. आम्ही एवढं बोलतो. नेक्स्ट टाइम आम्हाला बोलवणार नाही. मग फ्राय लागतो. दुसरं ऑर्डर होतं त्या वेळी ॲक्च्युली आम्हाला कसं ना, सीट कशी आहे ना, तो स्टाफचा रूम असतो ना, त्या साईडची भेटते. म्हणजे येताना जाताना स्टाफच दिसणार हे नका ऑर्डर. जेन्युअन रिव्ह्यू भेटतो. हे नका ऑर्डर. आम्हाला ठीक वाटतं एवढंच. तुम्ही करू शकता जर तुम्हाला आवडत असेल. टिक्का चिकन टिक्का टाईपच सेम काय ते सिमिलरच. आमचं सजेशन आहे का तर नका ऑर्डर. आम्ही एवढं का ऑर्डर केलं आम्हाला तुला नाही. हे लोक आमच्याकडे बघत नाही पिक्चर बघेल ना. आम्ही आमच्या पैशाचं म्हणून आम्ही आमच्या जाता आणि आमचे व्हिडिओ बनवतो ना. मी मला सांगते म्हणून त्यांच्याकडे बघते, पण त्याचा आता मी वाईट आहे. मी नाही सांगितलं ते तिचं आपण आप लक्ष केलं की ती बाई आहे ना आमच्याकडे बघायला लागते. चिकन राईस घेतो आता ह्याच्याने त्या 2 डिशेसनंच आमचं पोट भरलेलं आहे. काय माहिती का आम्ही खूप जास्त मागवतो. कारण दुपारी पण आम्ही चिकन बिर्याणी खाल्ली. हो ती पण यम होती हा. मी ट्राय कर न्यू ठिकाणी मागवली होती आम्ही तुमच्या खायला गेलो केस नको टाक. मी वाढू मी थोडीशीच घेऊ. माझी केस मी टाकणार आता याच्या तुला खायला देणार. ते वाला व्हिडिओ कोणतं? सो आता मी तुम्हाला पुलावची टेस्ट सांगणार आहे. आम्ही कधी पुलाव खाल्ला नाही. आम्ही बाहेर गेलो राईस कधी खातच नाही. तरी बघू येतं टेस्ट अनालाइज नाही करू शकतो. 1 मिनिट थांबा. कुठला तरी मसाल्याचा आहे ना स्ट्रॉंग स्वाद येतो. ती वेगळी टेस्ट आहे. चिकनचं असं वाटतं फक्त चिकनचे पीसेस आहेत ना, फक्त चिकनची टेस्ट देतात. बाकीचं पुलाव आहे ना नॉर्मल पुलावसारखंच वाटतं. त्यात काहीतरी मसाला असा आहे की तो खूप जास्त फ्लेवर ऍड करतोय. हा कोणता टेस्ट आहे मला आठवत नाही. हा मसाल्यांमध्ये ॲक्च्युली आपण घरातच घालतो ना नॉर्मल त्या टाईपच वाटतं. पण हा राईस वेगळी टेस्ट. मी बोलू तर डायनामिक चिकन आहे ना ते बेस्ट होतं. हे आम्हाला ओळखून वाटलं ना हे आम्हाला बेस्ट समजलं. म्हणजे असं वाटतं की हा पुलाव घेतलेला आहे आम्ही नॉर्मल लाईफमध्ये पण डेली बेसिसवर कसं असंच फील देते ना. काहीतरी मॅगी मसाला कसला मसाला काहीतरी समजून टेस्ट. चिकन छान आहे पण हे ना ओके. तुम्हाला ट्राय करायचं तर तुम्ही ट्राय करा पण आम्ही हे नाही रेकमेंड करू. आम्ही एकवेळ तुम्हाला टिक्का करू शकतो. ते काय अंगारा टिक्का. अंगारा अंगारा चिकन ते डायनामिक चिकन. अंगारा टिक्का तुम्ही खाऊ शकता एव्हरेजमध्ये. हे पण ठीक ठाक आता आम्ही त्याच्यात मॅगी मसाला टाकलाय वाटतं बघ. मॅगी मसाला जेव्हा मॅगी खूप वेळ ठेवली ना तेव्हा ती कशी टेस्ट करते कसं टेस्ट करते. म्हणून मी बोलते डेलीच्या याच्यासारखं आपण मॅगी आपण जेव्हा टिफिनमध्ये पॅक करतो ना येल्लोवाली मॅगी आणि मॅगी मसाला पण भेटतो आणि सब्जी मसाला भेटतो बघ त्या टाईपमधला टेस्ट. ते मसाले टाकले मला नाही आवडले. जेन्युअनली नाही आवडले. अरे ओके ओके आवडलं नाही असं नाही ठीक आहे. पैसे दिले ना. नेक्स्ट टाइम आम्ही आलो ना डायनामाइट चिकनच आम्ही चांगली ट्राय करू. मस्ट ट्राय डिशेस आहे ना त्याच्यात आम्ही देऊ. मला बस बस बेस्ट ऑफ करणार किती सारा आम्ही आम्ही पॅक करू. एक ही रोटी आणि चिकनचं जर मी घेऊन जाते तर राईस ही घेऊन जाते. राईस मी घेऊन जाते चिकन तरी घेऊन जाते. कारण आम्ही TTMM मध्ये काढले आहेत ना पैसे.
हो. पण मला मी तुम्हाला रेकमेंड डायनामिक चिकनच करू शकते. बाकीचं मला असं वाटत नाही काय रेकमेंड करते आहे. पण इतकं स्टाफ आहे ना चांगलं आहे. तिचं राईस खाण्याची पद्धत बघ आणि माझी राईस खाण्याची पद्धत. थोडंच घेतलं थोडंच घेतलं. कारण मला आय डोंट नो पण हे मॅगीसारखं टेस्ट करते आणि इथे ना वेटिंगला खूप म्हणजे वेटिंग खूप जास्त होतं. आणि लोक आमच्या उठायची वाट बघत असतात कारण आम्ही कधीपासून बसलो. ओके आणि आता आम्ही ब्लॉग एंड करू. थांबा. आणि या आम्हाला मिया कबाबला रेटिंग द्यायची असेल ना 5 पैकी आम्ही 3.5 देणार आहे. एवढं चांगलं आहे म्हणजे असं नाही बोलू शकतो कमी आहे वगैरे. 3.5 रेटिंग मी देऊ शकतो. आणि मग तुम्ही ट्राय करायचं असेल ना तंगडी यायची ना डायनामाईट तंगडीच ट्राय करा तुम्हाला आवडेल पण. आता मी बोलते प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब टू आवर चॅनल आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि तुम्ही लास्ट आमच्या चॅनलला खूप भरभरून सपोर्ट करता त्याबद्दल थँक्यू. 295 सबस्क्रायबर्स झालेत आम्ही ते बघत राहतो. ॲक्च्युली आम्ही लास्ट ब्लॉगमध्येच सांगणार होतो तुम्हाला पण आम्ही मध्ये मध्ये विसरून जातो आता गोष्टी. लास्ट ब्लॉगमध्ये आम्ही सांगितलंय पण आम्हाला मोटिवेट व्हायला आम्ही ते परत सांगतो. आणि आमचे मोस्टली व्हिडिओ 700 व्ह्यूज जातातच आणि तुम्हीच व्ह्यू देता त्याच्यावर थँक्यू. आणि तुम्ही असं काही सर्वांना सांगत जा. थँक्यू सो मच गाईज. बाय बाय.